नमस्कार, मी सिद्धेश दिलीप गोल्ड न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। प्राईम टाइमला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। नागपूर हिट अँड रन प्रकरणी सुषमा अंधारेंनी बर्डी पोलिसांवर व्यक्त केला संशय। संकेत बावनकुळेचं एफआयआर मध्ये नाव का नाही, अंधारे यांचा प्रश्न। ज्यांना केंद्रामध्ये मंत्री केलं त्यांनी साथ सोडली, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं वक्तव्य। विसर्जनावरून कोल्हापूरमधील संघटनांची पर्यावरण विरोधी भूमिका, पंचगंगा नदीतच सगळ्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार, हिंदुत्ववादी संघटना ठाम। आणि भंडाराचा राजा अवतरला, तिरुपती बालाजीच्या रूपात गेल्या 30 वर्षांपासून केली जाते स्थापना। आता पाहूया सविस्तर वृत्त। नागपूर हिट अँड रन प्रकरणी सुषमा अंधारेंनी बर्डी पोलिसांवरती संशय व्यक्त केलाय। त्यांनी आज बर्डी पोलिसांना भेटून या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला। अपघातानंतर मेडिकलसाठी केवळ दोघांनाच का पाठवले, संकटचे मेडिकल का केले नाही, अपघाताच्या गाडीचा स्पॉट पंचनामा का केला नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत अंधारेंनी पोलीस आणि सरकारवरती निशाणा साधलाय। स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितल्यानंतरही एफआयआर मध्ये संकेतचं नाव टाकलं नाही, मग चौकशी कधी होणार, असा सवाल सुषमा अंधारे यांनी प्रशासनाला केलाय। त्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी, त्याच्या सोबतच्या लोकांना चोप दिला, त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला। तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला। पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने 3 गाड्या ठोकल्या। या 3 गाड्या ठोकताना त्यातली अजून एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती। जितेंद्र सोनकांबळे यांनी एफआयआर करायचा प्रयत्न केला, एफआयआर होत नव्हती, कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती। पण ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले, अहो इन्शुरन्स क्लेम साठी तरी आमची कंप्लेंट करा, आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली। पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही। इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहे। आता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते, त्यातला महत्त्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1, जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले, यांच्याकडे गाडीत होते। सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे? गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला, गाडी जागेवरच असणार, गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार। मग त्या गाडीचे डिटेल एफआयआर मध्ये का आले नाही? पीआय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत? मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, मेडिकल साठी 3ही लोकांना का पाठवलं नाही? फक्त रोनित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं? संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही? जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं, 2 मेडिकल का केले तुम्ही? 3रं मेडिकल केलेलं नाही। मुद्दा क्रमांक 3, हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे, गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे, यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही। सत्तेच्या स्वार्थासाठी गेलेले सगळेच आम्ही विकासासाठी गेलो असं म्हणतायत। जे गेले त्यांना पवार साहेबांनी अनेक वर्ष केंद्रामध्ये मंत्रीपद दिले, तरीही त्यांनी संकटाच्या काळात त्यांची साथ सोडली। महाराष्ट्राचा इतिहास आहे की इथे चुकीला माफी असते, मात्र गद्दारीला माफी नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भंडाराच्या तुमरस येथे केलेला आहे। मी शेतकऱ्यांची व्यथा मांडली म्हणून मला आता धमक्या येत आहेत, माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास डॉक्टर तानाजी सावंत, धनंजय सावंत आणि घायाळ हे जबाबदार असतील, असा आरोप दिनेश मांगले यांनी केलाय। काल घडलेल्या प्रकरणाबाबत आज खांडेश्वरीवाडी येथे ग्रामस्थ आणि इतर गावकऱ्यांनी धाराशिव पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। यावेळेला दिनेश मांगले यांनी हे आरोप केले आहेत। तर तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलचा माझ्यावरती गुंड धाडले, माझ्यावरती सगळ्या गोष्टी केल्या। मी आता डायरेक्टली संपूर्णपणे उजनीतून येणाऱ्या बोगद्याचा विषय सगळ्या भूमपरांडा, वाशी, पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये तो मुद्दा मी मांडणार आहे। पोलीस अधीक्षकांना भेटून काय सांगितलं? पोलीस अधीक्षकांना भेटून हे सांगितलं की माझ्याकडे जी रेकॉर्डिंग आहे, रात्री निलेश गायवळ हे 1 वाजता मला माझ्या घरी आलता। आल्याच्या नंतर त्यांनी मला डायरेक्टली तिथं बोललो की मी तर ऑलरेडी मी माणसं मारलेली आहेत म्हणे। ओके, त्याच्यामुळं
अनेक काही गोष्टी मी घाबरलेलो आहे. मी काल पण माझ्या फेसबुकला बाईट दिली, मी मीडियाला पण बाईट दिली. माझ्या जीविताला जर कुठलाही धोका झाला, मी तेच SP साहेबांना सांगितलेलं आहे, माझ्या जीविताला, माझ्या फॅमिलीच्या जीविताला किंवा माझ्या शेतकऱ्यांना पण जर कुठला जीविताला धोका झाला तर त्याला पूर्णत्व जबाबदार तानाजी सावंत, धनंजय सावंत आणि निलेश गायवळ असतील. बडनेरा मतदारसंघामध्ये मी महायुतीचा घटक म्हणून युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचं रवी राणा यांनी जाहीर केल्यामुळे भाजप नेते तुषार भारतीय यांनी राणा यांच्या वक्तव्यावरती टीका केली. रवी राणा यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून कुठलीही उमेदवारी जाहीर झाली नसताना देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारीसाठी हिरवा झेंडा दाखवल्याचं वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पद आणि संभ्रम निर्माण करणारं आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतील असे मत तुषार भारतीय यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय. नाही, हे तर रवी राणाचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते इतके काही उथळ नाहीये की त्यांना जे वाटत आहे. कारण की रवी राणा ज्या ज्या गावात चालला त्या त्या गावातले लोक आता विचारतात आहे की जुन्या कामाचं काय झालं. 3-3, 5-5 वर्ष झाले फलक लावले आहे, त्याचे अजून काम सुरू झालं नाही. दहीहंडीला मिळाला अत्यल्प प्रतिसाद. दहीहंडीमध्ये देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्रीजी आले नाहीत, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याच्या पायाखालची वाळू आता सरकते आहे. आणि म्हणून कुठलीच प्रक्रिया नाही, महाराष्ट्रातली कुठलीच सीट जाहीर नाही, कुठल्याच प्रकारची चर्चा नसताना देवेंद्रजी याला हिरवी झेंडी दाखवणार आहे. हास्यास्पद आणि मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. बडनेरा मतदारसंघातल्या जनतेला आता बदल हवा आहे आणि भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते, पक्ष वाढवणारे, टिकवणारे कार्यकर्ते असताना या संधी साधू आणि बाजार गुन्ह्यांना हिरवी झेंडी दिली असं बिलकुल आम्हाला वाटत नाही. उद्या घरगुती गणेश मूर्तींचं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन होणार असून पंचगंगेच्या वाहत्या पाण्यामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यावरूनच कोल्हापूरमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली. याच कारण म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा गणेश मूर्तींचं विसर्जन करता येऊ नये. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन करत महापालिका प्रशासनाने पंचगंगा घाटावरती बॅरिकेड लावलेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासनाने मूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांवरती सक्ती करू नये, अन्यथा बॅरिकेड तोडून पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करणार असल्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलाय. उद्या घरगुती गणेश विसर्जन आहे. आम्ही सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून एक आव्हान करत आहोत कोल्हापूरच्या हिंदू जनतेला की आपले गणेश विसर्जन जे करायचं आहे ते सार्वजनिकरित्या बरोबर 3 वाजता गायकवाड वाड्याजवळ आपण जमायचं आहे आणि तिथे आपण गणेश विसर्जनाला जायचं आहे. प्रशासनाने जर आपल्याला गणेश विसर्जन करायला आडकाठी आणली तर लावलेले बॅरिकेड तोडून आपण उद्या गणेश विसर्जन करायचं आहे. नेमकं तुम्ही उद्या गणेश विसर्जन कुठं करणार आहेत, काय नेमकं? पंचगंगा नदीत शास्त्राप्रमाणे, हिंदू शास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यात आपण गणेश विसर्जन करायचं आहे. शासकीय आणि निमशासकीय तसेच इतर नोकरीसाठी खेळाडूंना 5% आरक्षण अंतर्गत खेळाचे प्रमाणपत्र पडताळणीवरून श्रेणी निश्चित करून घ्यावे या मागण्यांना घेऊन वारंवार निवेदन दिले. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कॅनॉईक आणि कायाकिंग आणि ड्रॅगन बोट खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. माझं नाव ललित भास्कर वैद्य. मी कनोईंग, कयाकिंग अँड ड्रॅगन बोट या खेळाशी संबंधित आहे. आमच्या उपोषणाचं कारण की आमची जे प्रमाणपत्र आहेत ते पडताळणी न झाल्यामुळे आम्ही साखळी उपोषणाला बसले आहोत. काय नेमकं कारण सांगा? कारण म्हणजे हे आहे की सर, मागील 5-6 महिन्यामध्ये आम्ही वारंवार त्यांच्या कार्यालयात जात आहोत. त्यांनी आम्हाला वारंवार आज करू, उद्या करू, असे नंतर पाहू असा उत्तर दिला आहे त्यांनी आम्हाला. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे.
हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. मुसळधार पावसामुळे गोंदियामध्ये सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे बंद झालेत. गोंदिया शहरामधील सूर्याटोला भागामध्ये असलेला बाण तलाव पूर्ण भरल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होत असून त्यामुळे रस्त्यावरती आणि नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. अनेक नागरिकांच्या संसार उपयोगी सामानाचं नुकसान झालं असून प्रशासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कालपासनं भरपूर पाऊस आला आहे, तरी इतकाही पाऊस नसला तरी आमचे पूर्ण घरं डुबले आहेत. आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्यामध्ये डुबला आहे, तरी प्रशासनाने कोणतीही दखल आणि कोणीही बघायला आलं नाही आहे. ही याची दखल घ्यावी आणि पाण्याचा निसर्ग आणि 2-3 दिवस अलर्ट पण केला आहे, तरी अधिकाऱ्यांनी इथे बघायला यावं, तपासणी करावी आणि काय दखल घ्यायची आहे हे पण करावं. या पावसामुळे रोगराई, तब्येती पण बिघडू शकतात आणि प्रशासनाने इथे तातडीची दखल घ्यावी ही विनंती आहे. मध्य प्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मध्य प्रदेशमधील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्याचं पाणी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीमध्ये प्रवाहित असल्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन 24 जुलै नंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संपर्क तुटलाय. 2 राज्यांना जोडणारा मार्ग वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसानंतर काल मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतली असली तरी नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे ते ओसंडून वाहत आहेत. परिणामी भंडारा जिल्ह्यामधील लाखांदूर तालुक्यामध्ये बोथली येथे गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातलाय. अशात गावामधील एका गर्भवती महिलेला सकाळपासून प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यामुळे तात्काळ त्याची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असून बचाव पथकाच्या माध्यमातून बोटीच्या साहाय्याने गरोदर महिलेसह 7 जणांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या देवगड निपाणी राज्य मार्गावरील सरवडे आणि मांगेवाडी नजीक भीषण अपघात झालाय. ट्रकने जीपला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात राधानगरीमधील सोळांकू गावच्या 3 युवकांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सोंकाळू गावावरती शोककळा पसरले. अपघातानंतर राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून ट्रक चालकाला अटक देखील करण्यात आली. 2 महिन्यांखाली नाशिकच्या चांदवड मनमाड रोडवरती अवैधरित्या मद्य साठ्याची वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारने राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वाहनाला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादक शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते. या प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या पथकाने मुख्य सूत्रधार संजय मारवाडी याला राजस्थानमधून अटक केली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्यांचं पथक करत आहे. नाशिक जवळील नायगाव रोडवरती आज दुपारी फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात कारखान्यामध्ये काम करणारा एक कर्मचारी देखील भाजला असून त्याला तात्काळ औषध उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. फटाक्याच्या गोडाऊनला आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी येत आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.
वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। वारकरी संप्रदाय हा जातीवादापलीकडचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध कीर्तनकार हवप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी दिलेली आहे। गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने जालन्यामध्ये आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। संत हे जातीपातीच्या पलीकडचे आहेत असं म्हणत संप्रदायामध्ये जातीवाद व्हायला नको अशी अपेक्षा पुरुषोत्तम महाराज यांनी बोलून दाखवली। ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, जेवढे काही संत मानले या महाराष्ट्रामध्ये झालेले, आपण लोकांनी त्यांना जातीत आणलंय, नाही तर संत हे जातीच्या पलीकडचा विषय आहे। काही राजकारण असल्यामुळे थोडंफार व्यक्तिगत काही ठिकाणी जातीवाद केला जातो, तर तसं बहुतांशी कुठेही जातीवाद संप्रदायामध्ये होता कामा नाही, झालाही नाही पाहिजे। प्रत्येक क्षेत्रामध्ये काही विघ्न संतोषी लोक असतात, ते राजकारणात असो, व्यवहारात असो, संसारात असो का परमार्थात असो। काही ठराविक लोकांमुळे संप्रदायाचे नाव खराब होतंय, पण त्यांच्याकडे लक्ष न देता हा संप्रदाय जातीवादाच्या पुढचा आहे। सर्व मंडळींनी एकत्रित राहून संप्रदायाची सेवा करावी अशी सर्वांना विनंती आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणा होता। त्यागमय जीवन जगताना त्यांनी शिस्तीचं पालन अखेरपर्यंत केलं। सामाजिक कार्य करीत असताना त्यांच्या निस्वार्थ कार्यापासून प्रेरणा घ्या असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी वक्तव्य केले। ते नागपूरमधील दी धरमपेठ महिला मल्टीस्टेट संस्थेच्या मुख्य कार्यालयातील गोळवलकर यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यानिमित्त बोलत होते। पूजनीय गुरुजींच्या चित्राचं अनावरण इथे तुम्ही करवलं, तर एका अर्थाने औचित्यपूर्ण अशी ती गोष्ट आहे, कारण अशा आत्मीयतेने ते काम झालं पाहिजे। सगळ्यांच्या हिताची प्रामाणिक दृष्टी ठेवून कोणतंही काम झालं पाहिजे। भंडारा शहराची शान असलेल्या भंडाराच्या राजा यावर्षी तिरुपती बालाच्या रूपामध्ये स्थापन करण्यात आला असून 11 फुटाची आकर्षक मूर्ती बघण्याकरता भक्त गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय। या मंडळाला गेल्या 30 वर्षांची परंपरा असून दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावे सादर केले जात आहेत। यावर्षी इथला देखावा भक्तांना आकर्षित करतोय। भंडारा शहरात नावाजलेला म्हणजे भंडाराचा राजा या मंडळातर्फे फक्त गणेश मूर्ती स्थापन करत नाही, पण ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे केले जातात। आणि त्याची पावती म्हणजे आम्हाला जिल्हा पुरस्कार असे विविध पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत। त्यामध्ये म्हणजे एक मंडळातर्फे एक शववाहिनी पण घेतलेली आहे, शववाहिनी आणि एक फ्रीजर आणि एक फ्रीजर पण घेतला आहे। फ्रीजर म्हणजे एक शवपेटी असं म्हटलं जातं त्यांना। असे विविध उपक्रम, अनाथांना मदत, रक्तदान शिबिर, कोणाला पण रक्त लागलं की आम्ही त्या मंडळातर्फे मुलं जाऊन रक्तदान करतात। असे अनेक विविध उपक्रम या मंडळातर्फे केले जातात। वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।